घाट नांद्रा घाटात 20 वर्षांपूर्वी एका दुचाकी चालकाला मारहाण करून त्याला लुटले होते। या प्रकरणी 4 आरोपींना अटक करण्यात आली होती, परंतु यातील एक आरोपी फरार होता। अखेर या आरोपीला पोलिसांनी मोठ्या शिताफीने बुधवारी सायंकाळी 6:30 वाजता ठाणे जिल्ह्यातील वडपे गावातून अटक केली। गुरुवारी त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली। रवी सुरेश सूर्यवंशी, वय वर्ष 40, राहणे कृष्णापुरी, तालुका पाचोरा, जिल्हा जळगाव असे आरोपीचे नाव आहे। पोलिसांच्या माहितीनुसार तिडका ते घाट नांद्रा रस्त्यावरील घाटात 6 जुलै 2005 रोजी सायंकाळी 5 वाजता एका दुचाकी स्वाराला अडवून 5 दरोडेखोरांनी त्याला मारहाण करताना आणि त्याची लूट केली। या प्रकरणी सोयगाव पोलीस ठाण्यात 5 जणांविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। दरम्यान 2017 मध्ये यातील 4 आरोपींना अटक करून त्यांची न्यायालयाने पुराव्याअभावी निर्दोष सुटका केलेली आहे, परंतु यातील रवी हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होता। दरम्यान रवी हा ठाणे जिल्ह्यातील वडपे गावात राहत असल्याची माहिती खबऱ्यांकडून मिळाल्यानंतर सोयगाव पोलिसांनी या गावी जाऊन त्याच्या घरावर छापा टाकून त्याला बुधवारी सकाळी 6 वाजता अटक केली। ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश कुमार कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पंकज बारवाल, उपनिरीक्षक गजानन आरेकर, सादिक तडवी, अजय कोळी, रवींद्र तायडे, प्रवीण देवरे यांनी केले। गाव माझा न्यूज करिता विजय चौधरी, सोयगाव, छत्रपती संभाजीनगर।